नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे बघा स्ट्रॉबेरी घेतल्यात आणि या स्ट्रॉबेरीपासून स्ट्रॉबेरी मिल्कशेक प्रीमिक्स बनवत आहे आणि ते कसं बनवतीये हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा इथे मी अर्धा किलो स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहेत आणि या स्ट्रॉबेरी मी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत, म्हणजे जो हिरवा त्याला पानं असतात ती पानं काढून वगैरे ते स्वच्छ करून घेतलेले आहेत। आणि आता इथे मी त्या 2 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेत आहे बघा, आणि असं चाळणीमध्ये काढून घेते। स्वच्छ धुवून घ्यायच्याच बघा, असं खराब पाणी निघतं, बारीक कण वगैरे धुळीचे असतात तर त्यासाठी स्वच्छ धुवूनच घ्यायचे। पुन्हा एकदा मी यावरती पाणी घालून घेते बघा, म्हणजे इथे आपल्याला 2 ते 3 पाण्याने हलक्या हाताने धुवून घ्यायच्या आहेत। अगदी स्ट्रॉबेरी फार नाजूक असतात त्यासाठी आपल्याला ह्या हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत बघा। त्यानंतर थोडेशा आपल्याला ह्या कोरड्या होऊ द्यायच्या अगदी थोडा वेळ। नंतर आपल्याला ह्या मिक्सरच्या एका जारमध्ये घेऊन याचा ज्यूस बनवायचा आहे। यामध्ये कुठलं पाणी वगैरे किंवा काही वापरायचं नाही आहे, अगदी आपल्याला नुसतंच असा स्ट्रॉबेरीचा फक्त ज्यूस करून घ्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने हे झालेलं आहे आणि हे आता आपल्याला पुन्हा एकदा बाउलमध्ये हे असं बाउल घ्यायचं आणि त्यामध्ये गाळून घ्यायचं आहे। तर बघा खूप घट्ट असा याचा ज्यूस निघलेला आहे इथे आणि तो आपल्याला आता गाळून घ्यायचा आहे बघा। असं चमच्याने थोडंसं हलवून, घट्ट असल्या कारणाने तो लगेच गळत नाही, त्यामुळे असं चमच्याने हलवून आपल्याला तो गाळून घ्यायचा आहे, म्हणजे वरती कुठं जाड वगैरे थोडंफार राहिलं असेल काही तर ते निघून जाईल। काही या पद्धतीने आपल्याला सर्व ज्यूस गाळून घ्यायचा आहे। तर बघा आता हा आपला ज्यूस इथे सर्व गाळून झालेला आहे। त्यानंतर त्यामध्ये मी 1.5 वाटी साखर घालून घेतलेली आहे बघा, आणि लगेचच आपल्याला हे थोडंसं मिक्स करायचं आहे, अगदी जास्त काही मिक्स करायचं नाही आहे, अगदी थोडंसं मिक्स करायचं आहे। तर बघा इथे मिक्स करून झाले आणि लगेचच आपल्याला ताटामध्ये घालून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनी इथे तुम्ही 3 ते 4 ताटामध्ये थोडं थोडं पातळ करून घाला, म्हणजे लवकर सुकेल। मी इथे एकाच ताटामध्ये घातलं त्यामुळे मला जवळजवळ 5 ते 6 दिवस याला सुकवायला लागले। जर तुम्ही इथे 3 ते 4 ताटामध्ये जर थोडंसं पातळ थर दिला आणि पातळ करून असं जर वाळवलं तर ते 2 ते 3 दिवसात होतं, पण इथे मी एकाच ताटामध्ये घातल्यामुळे हे मला जवळजवळ 5-6 दिवस लागलेले आहेत हे सुकायला। हे बघा या पद्धतीने असं पसरून घ्यायचं आहे आणि आपल्याला फॅन खालीच हे सुकवून घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने असं पसरून घेऊन आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे। रात्रीच्या वेळेला हे झाकून ठेवा आणि दिवसभर फॅन खाली ठेवा। तर बघा हे 1-2 दिवसानंतर या पद्धतीचं झालेलं होतं। त्यानंतर आपल्याला पुन्हा असं ते रोजच्या रोज हलवून घ्यायचं आहे दर दिवशी, म्हणजे ते व्यवस्थित पटकन सुकल। तर हे मी 1 दिवस हलवून घेतलेलं होतं अगोदर याआधी, आणि आता पुन्हा हे दुसऱ्या दिवशी मी हलवून घेत आहे बघा। हे एवढं घट्ट झालं आहे 2 दिवसामध्ये, पण याला मला वाळायला जवळजवळ 5 ते 6 दिवस लागलेले। तर तुम्ही हे 2-3 ताटांमध्ये जर घातलं, पातळ जर थर दिले तर हे तुमचं 3 दिवसात परफेक्ट एकदम व्यवस्थित वाळून तयार होतं। तर बघा असं पुन्हा पसरून ठेवायचं आहे बघा। हे 5 ते 6 दिवसानंतर या पद्धतीचं असं हे एकदम कोरडं झालेलं आहे, खूप कडक झालेलं आहे साखर त्यामध्ये। त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे, पुन्हा याची बारीक पावडर बनवून घ्यायची आहे बघा। या पद्धतीने ही पावडर इथे मी वाटून घेतलेली आहे। पुन्हा एकदा आपल्याला एका बाउलमध्ये चाळणीने चाळून घ्यायचं आहे, म्हणजे जाड वगैरे राहिलं तर ते काढून घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने असं मी हे चाळून घेते आणि जाड राहिलं तर पुन्हा आपल्याला मिक्सर जारमध्ये ते टाकून पुन्हा दळून घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने मी आता हे चाळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे बघा, माझं चाळून झालेलं आहे आणि असं वरती जरासं जाडसर राहतं तर ते पुन्हा आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून वाटून घ्यायचं आहे।
तर बघा या पद्धतीने आपली ही अशी पावडर तयार होते। तर मी आता सर्व पावडर इथे बनवून घेते। तर बघा इथे सर्व पावडर माझी दळून झालेली आहे। बघा खूपच छान स्ट्रॉबेरी प्रीमिक्स इथे तयार झालेला आहे आणि हे प्रीमिक्स कमीत कमी वर्षभर टिकतं। फक्त आपल्याला हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे। तर बघा मी इथे बरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि मिल्कशेक कसं बनवायचं स्ट्रॉबेरीचं हे तुम्हाला मी आता दाखवते। तर बघा इथे 1 ते 1.5 चमचा आपल्याला ग्लासमध्ये हे प्रीमिक्स घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला बरणीचं झाकण बंद करून ठेवायचं आहे, म्हणजे ओला हात वगैरे लागणार नाही। त्यानंतर आपल्याला ग्लासमध्ये दूध घालून घ्यायचे। दूध अगदी हे थंड आहे, अगदी फ्रीजमधून काढलेलं दूध मी याच्यामध्ये घातलेलं आहे, अगदी थंड दूध आहे। नंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा खूप सुंदर कलर इथे ह्या मिल्कशेकला आलेला आहे बघा। तर या पद्धतीचं मिल्कशेक नक्की तयार करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।